मराठ्यांचं वादळ आता दिल्लीत धडकणार, मुंबईतील यशानंतर जरांगेंचा मोठा निर्णय। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू, मराठवाडाकरांचं स्वप्न पूर्ण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। पंतप्रधान मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं, मोदींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये दिले, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करणार, सरकारनं मराठवाड्यात पाणी आणलं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज अमृत महोत्सव, भाजपासाठी मोदींचा अमृत महोत्सव एक भावनिक क्षण, देशभरात भाजपाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आक्रमक, मराठ्यांच्या शासनादेशाविरोधात हिंगोलीमध्ये ओबीसी मोर्चा। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना निंदनीय, हा तर महाराष्ट्र पेटवण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दादर पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा, पोलीस तपासाचा मुख्य रोख, खोडसाळपणाकडे मीनाताई पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना। अजित पवारांच्या गाडीसमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची शेखर थोरातची मागणी, बीडच्या नगर नाका येथील घटना। मराठा समाजाला आजपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र। भुजबळांच्या बेनामी संपत्तीची पुन्हा चौकशी, मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, बेनामी मालमत्ता प्रकरणी विशेष न्यायालयाकडून चौकशीचे आदेश। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी माओवाद्यांचे पांढरे निशाण, आम्हाला संघर्ष नको, माओवाद्यांकडून महिन्याभरासाठी संघर्ष विरामाचा प्रस्ताव। स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात, मुंबईची निवडणूक सगळ्यात शेवटी, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। आणि पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर पडणार, पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजचा दावा, पाकिस्तान आज यूएई सोबत मॅच खेळणार नाही।